नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, युद्ध फायनली थांबलेलं आहे आणि आज निफ्टी इंडेक्समध्ये 3.5% धुव्वाधार तेज आहे. मित्रांनो, आज 8 एप्रिल 2026ची सकाळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी 10 वाजता एक पोस्ट लिहिली होती. आज रात्री एक संपूर्ण सिव्हिलायझेशन नष्ट होईल हे वाचलं आणि पूर्ण जगाचा श्वास थांबला होता. क्रूड ऑइल डायरेक्ट $117ला गेलं होतं. इवन डॉलर देखील खूप स्ट्रॉंग झाला होता. जगभरातील बाजार घाबरले होते. अमेरिकन शेअर बाजारात देखील जोरदार सेल ऑफ आला होता आणि FIs तर ऑलरेडी भारत सोडून पळून जात होते. पण मित्रांनो, रात्री 8 वाजता एक चमत्कार झाला. त्या घोषणेनं संपूर्ण जगाचं चित्र बदललं. नक्की काय झालं? अमेरिका इराण यांच्यात युद्धविराम कसा झाला? पाकिस्ताननं यात रोल काय प्ले केला? भारतावर काय परिणाम होणार? आणि आज बाजारात जे नंबर्स आलेत ना, ते नेमके काय आहेत? आणि पुढील 2 आठवड्यात मार्केट कुठं जाणार? तुमच्या पोर्टफोलिओचं काय होणार? ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर लष्करी कारवाई केली. हे युद्ध सुरू झाल्यापासून जगभरामध्ये एकच गोष्टीची चर्चा होते, स्ट्रेट ऑफ हॉर्मस. ह्याच्या पाठीमागची टाईम स्टोरी समजून घेणं खूप गरजेचं आहे. 7 एप्रिलचे ते 24 तास जगानं पूर्ण श्वास रोखून धरला होता. सकाळी जर बघितलं तर डोनाल्ड ट्रम्पने क्लिअर एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं होतं, अ होल सिव्हिलायझेशन विल बी डाय टू नाईट असं लिहिलं. आणि दुपारा 1 वाजेपर्यंत मित्रांनो, क्रूड ऑइल जवळपास $117वर पोचलं होतं. आणि लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर FIचं सेलिंग देखील थांबलं नव्हतं. संध्याकाळी 5 वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफने ट्रम्पला विनंती केली आणि डेडलाईन वाढवली. आणि संध्याकाळी 6:30 वाजता ट्रम्पने सीज फायर जाहीर केलं. पाकिस्तानमुळे ही डील घडली आहे. आणि रात्री 8 वाजता सीज फायर इफेक्टिव्ह देखील झालं आणि सर्वात महत्त्वाचं स्ट्रेट ऑफ हॉर्मस देखील ओपन करण्यात आलं. आणि त्यानंतर मित्रांनो, S&P 500 असेल, जपानचा निक्कै तर तब्बल 5.5% जास्त वाढला. आणि त्यानंतर क्रूड ऑइलमध्ये देखील जोरदार सेल ऑफ येताना दिसून आला. मित्रांनो, या ठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल यांच्यामुळे ही डील झाली आहे. आणि ट्रम्पनी स्वतः या ठिकाणी पाकिस्तानच्या विनंतीनंतर हे हल्ले थांबवले आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ब्लूमबर्गनं या संदर्भात खूप महत्त्वाचं एक नोट केलं. त्यांनी सांगितलं, एक गरीब देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्ताननं आज जागतिक डिप्लोमसीमध्ये चमत्कार केला आहे. मित्रांनो, इराणचे ते 10 पॉईंट कुठले होते ज्यामुळं अमेरिकेला या ठिकाणी ह्या युद्धामध्ये थांबावं लागलं? सगळ्यात पहिलं, स्ट्रेट ऑफ हॉर्मसवर इराणचं पूर्ण कंट्रोल राहील, पण फक्त शिप जातील. अमेरिकेनं मध्यपूर्वेतील सर्व मिलिटरी बेस काढावेत, सर्व सँक्शन हटवावेत, इराणला युद्धाचं कंपेन्सेशन द्यावं आणि न्यूक्लिअर इनरिचमेंटचा अधिकार द्यावा. ट्रम्पने म्हटलंय, हे 10 मुद्द्यासोबत आम्ही चर्चा करायला तयार आहोत. 10 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये पहिली पीस टॉक या संदर्भात होणार आहे. आता मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधाचा देखील या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. जर्मनीचं या संदर्भात खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आलं. त्यांनी पाकिस्तानचं आभार मानलेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. चायनाने देखील या सीज फायरचं स्वागत केलं आहे. चायना पाकिस्ताननं 5 पॉईंट प्लॅन तयार केला आणि ह्या प्लॅनला अमेरिकेला स्वीकार करावा लागला आहे. रशियानं देखील अमेरिकेचा ॲग्रेसिव्ह अप्रोच अयशस्वी झाला आहे असं म्हटलं आहे. UN सेक्रेटरी जनरल जे आहेत त्यांनी ऑल पार्टीजला सीज फायर पाळावं असं आव्हान देखील केलेलं आहे. आता मित्रांनो, भारतासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या ठिकाणी ज्या पद्धतीनं झालं, ज्या पद्धतीनं पाकिस्तानची डिप्लोमॅसी या ठिकाणी यशस्वी झाले, यामुळं भारताची स्थिती बिघडू शकते. मोदी गव्हर्नमेंटनं मिडल ईस्टमध्ये कोणताही ॲक्टिव्ह रोल घेतला नाही. पाकिस्ताननं ट्रम्पच्या जवळचं रिलेशन वापरून डील घडवली, जे इंडियाला जमलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेशने काय म्हटलं तर, पाकिस्ताननं सीज फायर घडवून आणली, हे मोदीच्या विश्वगुरू डिप्लोमसीला एक चॅलेंज आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता मित्रांनो, या ठिकाणी एक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. पाकिस्तान आणि इंडिया यांच्या डिप्लोमॅसीमध्ये नेमकं काय सुरू आहे? ट्रम्पनं पाकिस्तानचे PM आणि आर्मी चीफशी डायरेक्ट बोलून डील केली. इंडियानं या काळात पूर्णपणे तटस्थ भूमिका घेतली, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पाकिस्तानला US कडून डिप्लोमॅटिक कॅपिटल मिळालं आणि इंडियाचं इराणशी असणारं स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप होतं, ते आता कुठं जाणार हे आपल्याला येणाऱ्या दिवसात बघावं लागणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात सगळ्या गोष्टींवरती भारताला खूप काळजीपूर्वक लक्ष देखील ठेवावं लागेल. आता मित्रांनो, हा जो काही सीज फायर झाला आहे त्याचा भारतावर नेमका काय परिणाम आहे? मित्रांनो, भारत हा जगातला सगळ्यात मोठा 3रा क्रूड ऑइलचा इम्पोर्टर देश आहे आणि मिडल ईस्टकडून आपल्याला जवळपास 50%पेक्षा जास्त क्रूड ऑइल इम्पोर्ट करावं लागतं. आता ते जवळपास $95 आलं आहे. पण मित्रांनो, प्री वॉरच्या वेळेला जी लेवल होती $75-80,
त्यापेक्षा अजून देखील खूप वरती आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एफआयजनी 2026मध्ये जवळपास $1.7 मिलियन इतकी अमाऊंट जी आहे ती भारतातून काढली आहे आणि सीज फायरनंतर रुपया स्ट्रॉंग होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. बघू रुपया किती स्ट्रॉंग होते. आता मित्रांनो, एक मुद्दा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. भारत सरकारनं ऑलरेडी डिझेल आणि पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी कमी केली आहे. कुकिंग गॅस मिडल ईस्टकडून जो येतोय तो ब्लॉक झाला होता, तो क्रायसिस सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आता सीज फायर झाल्यानंतर सप्लाय नॉर्मल होण्यास अजून देखील काही आठवड्याचा कालावधी लागू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, खरीप सीझन आता तोंडावर येतोय आणि त्यासाठी फर्टिलायझरची खूप मोठी गरज आहे. आणि हे फर्टिलायझर आता कशा पद्धतीने उपलब्ध होतात ते देखील बघावं लागेल. आज रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी, आरबीआयच्या एमपीसीनं रेपो रेट 5.25% अनचेंज्ड ठेवला. आरबीआयच्या गव्हर्नरने म्हटलं जिओ पॉलिटिकल अनसर्टन्टिटी वाढली आहे, ऑइल मार्केटमध्ये खूप प्रचंड व्होलॅटिलिटी आहे, आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेत आहोत. जीडीपी ग्रोथ फॉरकास्ट त्यांनी 7.6%वरून 6.9%वर आणला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. भारतीय बाजारात जर विचार केला तर निफ्टी इंडेक्समध्ये खूप मोठी तेजी येताना दिसून आली. जवळपास 800 पॉईंटपेक्षा जास्तीची तेजी आली. जवळपास 3.5% निफ्टी इंडेक्स वाढला. सेन्सेक्समध्ये देखील जवळपास जर बघायचं झालं तर 2700 अंकांची तेजी आली. पण सगळ्यात महत्त्वाचं मार्केटच्या दृष्टीनं इंडिया विक्स आहे. इंडिया विक्समध्ये 19% कट जो आहे तो येताना दिसून आला. त्याच वेळेला जपानच्या मार्केटमध्ये 5.5-6% रॅली आहे. कोरियाचं मार्केट जवळपास 6.5% वाढलं. हाँगकाँग हँगसेंगचं मार्केट देखील जवळपास 3% या ठिकाणी वाढलेलं दिसून येते. आणि विशेषतः सेक्टरचा जर परफॉर्मन्स भारतातला बघितला तर रिॲलिटी सेक्टर 5-6% वाढलं, ॲटो सेक्टर 3-4% वाढलं, पब्लिक सेक्टरमधल्या बँक्समध्ये जोरदार तेजी आहे, प्रायव्हेट सेक्टर IT सेक्टरमध्ये देखील तेजी येताना दिसून आली. त्याचबरोबर स्टॉक स्पेसिफिकचा जर विचार केला तर इंटरग्लोब एव्हिएशन असेल, L&T असेल, अदानी पोर्ट असेल. आता मित्रांनो, हा जो मार्केटमध्ये सिनारिओ घडला आहे, ज्या काही गोष्टी पाठीमागच्या 1 महिन्यापासून घडल्या, आता येणाऱ्या दिवसात नेमकं काय होणार ते देखील बघावं लागेल. 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये या ठिकाणी ही पीस टॉक सुरू होतील. तोपर्यंत क्रूड ऑइल आपल्याला $80 खाली येणं अपेक्षित आहे. आणि याच दरम्यान पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये निफ्टी कमीत कमी 25,000कडे आणि सेन्सेक्स 80,000च्या वरती जाणं अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि 2 आठवड्यात ही जी काय शांतता वार्ता चालू आहे ती काय तिथं लगेच फायनल होणार नाही, ती देखील अजून पुढे एक्सटेंड होणार आहे. त्यामुळे पुढलं 2 ते 4 आठवडं मार्केटला थोडं काळजीपूर्वक आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. समजा काही कारणानं इस्लामाबाद टॉक जर अयशस्वी झाले आणि परत जर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मोस ब्लॉक केलं तर परत एकदा क्रूड ऑइल काय करू शकतं, $115च्या वरती जाऊ शकतं. आणि यावेळेला जर निफ्टी घसरला तो डायरेक्ट 21,000-20,000कडे देखील जाऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता काय करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ॲज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून ह्या मार्केटमध्ये तुम्ही थांबला असाल तर मार्केटनं तुम्हाला एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी दिली होती, वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची, नव्यानं SIP सुरू करण्याची. पण मित्रांनो, आज भलेही मार्केटमध्ये चांगली तेजी तुम्हाला दिसून आली असेल, येणाऱ्या दिवसात अजून ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. अजूनपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली नसेल, SIPमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आणि कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू समजत नसेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करा. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा ॲनालिसिस आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.